श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. झोपतेवेळी तुम्हाला झटके का लागतात? काही लोकांना झटके त्यावेळीही लागतात जेव्हा ते झोपेत असतात, तर काही लोकांना तर पूजापाठ करता करता कित्येक झटके लागतात. आणि हे जे झटके लागणे आहे हे आपल्या कमरेच्या मागून सुरू होतात आणि पाठीच्या कण्यापासून वरच्या बाजूला सरकत हे झटके लागत राहतात. तर मग बघतो या प्रकारामुळे आपल्यापैकी बरेचशी लोक खूपच हैराण होतात. काही साधक मुले परेशान होतात की हे झटके का लागत आहे, यामागील काय नेमकं कारण आहे, आम्हाला काय केले पाहिजे जेणेकरून आपल्याला हे झटके लागणार नाही. तर मग पूजा करतेवेळी जे झटके लागतात ते वेगळेच झटके असतात आणि जे झटके तुम्हाला झोपतेवेळी लागतात म्हणजेच की तुम्ही झोपेत आहात आणि झोपेतच तुम्हाला अचानक झटके लागतात जे दचकल्यासारखे जाणवते, तर हे वेगवेगळे आहे. तर या दोन्ही प्रकारांच्या बाबतीत आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. व्हिडिओला पूर्ण ऐका, माहिती फारच सुंदर आहे. बघतो सर्वात प्रथम पूजा करतेवेळी झटके का लागतात याविषयी आता आपण चर्चा करूया. तर पहा बघतो, जेव्हा तुम्ही पूजा करता करता तुम्हाला काही वेळ निघून जातो, तेव्हा काही वेळा असे होते की त्याची 2-3 कारणे असतात. त्या सर्व कारणांच्या विषयी सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगण्यात जात आहे. तर यात पहिले कारण हे असते की जेव्हा तुमच्या ऊर्जेची सीमा वाढू लागते, मंत्रजप करता करता, पूजापाठ साधना करता करता तुमच्या ऊर्जेचा स्तर जेव्हा वाढू लागतो तेव्हा तुम्हाला असे जाणवू लागते हलके हलके झटके लागतात. जसे की अचानक हलकासा करंट लागला आणि मग तुम्ही ठीक झालात, परत एकदा हलकासा दचका लागला आणि मग पुन्हा तुम्ही ठीक झालात. तर मग अशा वेळी हे जे झटके लागतात हे झटके जाणवतात त्यावेळी जेव्हा तुमची ऊर्जा तुमच्या मूळाधार चक्रापासून वरच्या स्थानी उठण्यास सुरुवात होते, म्हणजेच की तुमची कुंडलिनी शक्ती वरच्या स्तरावर उठण्यास सुरुवात करते. बघतो असेही बोलले जाते की आपल्या शरीराच्या आतमध्ये जी कुंडलिनी शक्ती असते तिच्यात ब्रह्मांडातील समस्त शक्तिया विद्यमान असतात आणि ही कुंडलिनी शक्ती बिना जागताच ती आपल्या शरीराची सर्व कामे करते. आणि जेव्हा ही कुंडलिनी शक्ती जागते तेव्हा असे नसते की ती एकदम अचानक जागून जागृत होईल, तर ती हळूहळू ती कुंडलिनी शक्ती जागृत होत असते. जसे की तुम्ही हे पाहिलेच असेल की जेव्हा चुलीवर तवा ठेवला जातो तेव्हा तो तवा जसजसा उष्णतेला भागतो तसतसा तो हळूहळू गरम होऊ लागतो आणि मग एक अशी वेळ येते की तो एवढा गरम होतो की मग तो आपल्या हाताला चटकाही देऊ शकतो. अगदी अशाच प्रकारे जेव्हा कुंडलिनी शक्ती मूळाधार चक्राच्या दिशेने वरच्या स्तरावर सरकू लागते तेव्हा त्या साधकास हलके हलके झटके लागण्याचे जाणवू लागतात. तर पहिले कारण हे आहे. बघतो आता दुसरे कारण हे आहे की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोणती नकारात्मक शक्ती आहे, कोणी भूत आहे, प्रेत आहे, कोणा वाईट शक्तीचा साया तुमच्या शरीरामध्ये आहे जो की तुमच्या शरीरामध्ये वारंवार काही ना काहीतरी प्रॉब्लेम देत आहे, तुम्हाला परेशान करत आहे, जी की कोणीतरी बाहेरील वाईट शक्ती आहे. आणि जेव्हा तुम्ही पूजापाठ करू लागता तेव्हा त्या पूजेची सकारात्मक शक्ती तुमच्या शरीराकडे खेचली जाते आणि ती सकारात्मक शक्ती जेव्हा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये बसलेली जी नकारात्मक शक्ती आहे, कारण की नकारात्मक शक्ती या तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हिस्स्यांवर बसते, खांद्यावर बसते, डोक्यात बसते, पोटावर, छातीवर बसते, कमरेमध्ये, गुडघ्यांमध्ये किंवा मग महिलांची जी बेंबी आहे तिच्या खालच्या भागी बेडीवरही बसते. अशा वेगवेगळ्या हिस्स्यांवर ही नकारात्मक शक्ती बसते. तेव्हा ती जी नकारात्मक शक्ती आहे ज्या पण स्थानी जेव्हा ती बसलेली असते, तर जेव्हा सकारात्मक शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा ही सकारात्मक शक्ती त्या नकारात्मक शक्तींना हिट करते. या दोन्ही शक्तींची एकमेकांशी टक्कर होते. तर मग अशा वेळी त्या सकारात्मक शक्तीचे जर अंश कमी असतील, तिची ऊर्जा कमी असेल तर तुम्हाला जास्त झटके लागणार नाही. परंतु तिथेच जर सकारात्मक शक्तीचे अंश जास्त प्रमाणात असतील, म्हणजेच नकारात्मक शक्तीपेक्षा जास्त असतील, तेव्हा ही शक्ती त्या नकारात्मक शक्तीला जेव्हा एकदम अचानकपणे शरीरात प्रवेश करताच टक्कर देईल ना, तेव्हा त्या क्षणी तुम्हाला एकदम अचानकपणे झटका लागेल आणि मग अशा प्रकारच्या काही अजून झटक्यांमुळे ती नकारात्मक शक्ती तुमच्या शरीराला सोडून बाहेर निघून जाते आणि यापुढे मग ती सावधानीही होते. जेव्हा तुम्ही पूजा करण्यास बसता तेव्हा मग ती तुमच्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश करत नाही, परंतु ती नकारात्मक शक्ती तुम्हाला पूजा करण्यापासून रोखण्यासाठी एकतर तुमच्या घरामध्ये भांडण क्लेशकलाचे वातावरण निर्माण करेल किंवा मग तुमच्या मनामध्ये वाईट घाणेरड्या विचारांचा संचार निर्माण करेल. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये जर पूजापाठ करताना अशा प्रकारचे वाईट घाण विचार येत असतील आणि तुम्ही स्वतःला अशा वेळी बऱ्याच वेळा हा दोष देत राहता की मी तर खूपच मोठा पापी माणूस आहे जो की पूजेच्या वेळी अशा प्रकारचे मनात वाईट विचार येत आहे, तर अशा वेळी बघतो याचे टेन्शन तुम्ही घ्यायचे नाही. तुम्हाला फक्त तुमच्या पूजापाठच्या कर्माशीच मतलब ठेवायचा आहे. मग भले किती मोठे वाईट विचार येऊ देत,
तुम्ही फक्त तुमचे पूजा अर्चाचे कर्म साधना रोजच्या प्रमाणे सुरूच ठेवायचे आहे. मग पुढे एक वेळ अशी येईल जेव्हा हे सर्व विचार एकदम समूळ नष्ट होऊन जाते, समाप्त होऊन जाते. कारण तेव्हा तुमच्या सकारात्मक शक्तीचा स्तर वाढलेला असतो. तर या शक्तींची टक्कर होते तेव्हाही असे झटके लागतात बघतो. आता तिसरे कारण हे असते की जेव्हा पण कोणत्या देवी देवतेची सवारी यायची असते, तुमच्या अंगात वारे यायचे असते, ज्यांची तुम्ही पूजापाठ करता, होऊ शकते की ती तुमची कुळदेवी अथवा कुळदेवही असू शकतात. जेव्हा यांची सवारी वारे तुमच्यावर येणारी असते तेव्हाही झटके लागतात. हलकेशी शिरशिरी सुद्धा येते. तर हा जो अंगात वारे येण्याचा अंश असतो तेव्हाही तुम्हाला असे जाणवते की शरीरामध्ये झटके लागत आहे. तर ही 3 कारणे आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही हे जाणवू शकता की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला झटके जाणवत आहेत. आता बघतो काही वेळा तुम्हाला झोपेत असतानाही अंगात झटके लागतात. आता झोपेत असताना एकदम अचानकपणे दचकल्यासारखे तुम्हाला जाणवते. तर अशा वेळी होते काय की झोपतेवेळीच्या नकारात्मक शक्ती आहे त्या तुमच्यावर प्रहार करतात, आपला दुष्प्रभाव पाडू लागतात. कारण त्या रात्रीच्या वेळी आपल्या चरमसीमेवर आरूढ असतात आणि त्यामुळे तुम्हाला त्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये परेशान करण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करत राहतात. काही लोक तर असे असतात की त्यांच्यावर त्या नकारात्मक शक्ती आपला दबाव घालतात, त्यांच्या छातीवर प्रभाव करतात, मानेवर प्रभाव करतात. त्यामुळे तुम्हाला असे जाणवते की मला श्वास घेता येत नाही, कुणीतरी माझा गळा दाबला आहे, मी माझ्या शरीराला हलवू शकत नाही. कधी कधी तर पूर्ण शरीर पॅरालाइज झाल्यासारखे जाणवू लागते. काही वेळा तर या शक्ती तुम्हाला आपटतात. तुम्हाला असे वाटते की झोपेतून मी तर कुठल्या तरी उंच स्थानावरून आता खालीच पडलो आहे, किंवा मग पलंगावरून तुम्ही झोपेतून खाली पडता. परंतु फक्त होते काय की या शक्ती तुम्हाला जाणून बुजून झोपेतून खाली पडतात. तर असे होते. तर बघतो हे सर्व काही यावर डिपेंड करते की त्या नकारात्मक शक्ती किती प्रमाणात आहे, किती बलशाली आहेत आणि किती वाईट प्रभावशाली आहे. त्यामुळे नकारात्मक शक्तींच्या कारणामुळे तुम्हाला जे झटके लागतात तर यात तुम्हाला ते आपले अस्तित्व असल्याचे जाणीव करून देतात. यात तुम्हाला जेव्हा झटका लागतो तेव्हा काहीतरी दिसूनही येते, तुम्हाला कुणाची तरी सहाय्य दिसतो, तुम्हाला भीती वाटते. तर ही सर्व कारणे असतात नकारात्मक शक्तींची जेव्हा तुम्हाला रात्री झोपेत झटके लागतात. आणि जेव्हा अंगात वारे येण्याचे झटके तुम्हाला लागतात तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही समस्या येत नाही, तुमचे त्यात काही नुकसान होत नाही. तर हे झटके तोपर्यंत रागत राहतात जोपर्यंत तुम्ही पूजापाठ करत राहता. तर ते कोणत्या देवी देवतेच्या सवारीचे अंगात वारे येण्याचे झटके असतील तर जेव्हा तुम्ही पूजा करत राहा तेव्हा ते झटके लागत राहतील आणि जशीच तुमची पूजा संपेल तेव्हा ते बंद होऊन जाते. तसेच बघतो जेव्हा एखादी व्यक्ती खूप पूजापाठ करते, मंत्रजाप करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. आणि जेव्हा तुमचा एखादा शत्रू किंवा एखादी व्यक्ती जी तुमचे वाईट करण्याची टपलेली आहे ती जेव्हा तुमच्यावर वाईट क्रिया करते किंवा एखादा तांत्रिक तुमच्यावर वाईट क्रिया करून तुमच्यावर वाईट शक्ती पाठवतो तेव्हा ती वाईट शक्ती तुमच्या शरीरात वारंवार प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते. पण तुमच्या शरीराभोवती जी काही दैवीय सुरक्षा कवच निर्माण झालेले असते, तुमचा मंत्रजाप म्हणा, पूजापाठ म्हणा, यामुळे तुमच्या शरीराभोवती जो काही सुरक्षा घेरा तयार झालेला असतो तर हा घेरा त्या वाईट शक्तीला तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो. तर अशा वेळी त्या वाईट शक्तीत आणि तुमच्या दैवीय सुरक्षा घेऱ्याच्या शक्तीत संघर्ष सुरू होतो आणि त्यामुळे तुमच्या शरीराला रात्री झोपेत असताना झटके लागतात. तर बघतो ही काही महत्त्वपूर्ण माहिती होती जी तुम्हाला मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.